नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। ऋतू कोणताही असो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, पण घरामध्ये हमखास तयार केली जाणारी मटकीची रस्सा भाजी अप्रतिम अशा चवीचीच लागते। तर ती आज आपण येथे झटपट साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत। तर सर्वप्रथम त्यासाठी येथे आपण पावशेरच्या प्रमाणात मटकी मोड आलेली घेतलेली आहे। आता ही विकतची मटकी असल्यामुळे यामध्ये खडा वगैरे पाहून घ्यायचा आणि त्यानंतर 2 पाण्याने ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। तर येथे आपण 2 पाण्याने स्वच्छ अशी करून घेणार आहोत। थोडीशी चोळून वगैरे घ्यायची, त्यानंतर पाणी काढून घ्यायचं। आता मटकीसाठी येथे एक कांदा, कढीपत्ता, त्यानंतर एक मध्यम आकाराचं बारीक टोमॅटो कट करून घेतलं, कोथिंबीर धुवून कट करून घेतली। एवढी सगळी तयारी झाल्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवायची। कढईमध्ये येथे आपल्याला 2 पळ्या तेल घालून घ्यायचं। तेल छान तापल्यानंतर 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरे घालून घ्यायचे। जिरे छान फुलल्यानंतर कट करून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा यामध्ये घालून घ्यायचा आणि कांदा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमच्याच्या प्रमाणात हळद पावडर घालून घ्यायची। त्यामुळे ती अजिबात करपत वगैरे नाही। कांदा छान असा सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा। येथे छान असा सोनेरी कलर आल्यानंतर आता कट करून घेतलेले टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं। टोमॅटो घातल्यानंतर ते झटपट मऊ होण्यासाठी चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं। आता मीठ घातल्यामुळे टोमॅटो झटपट असा मऊ होतो। तर हे पहा, सर्व फोडणी आपल्याला छान अशी करून घ्यायची आहे। फोडणी तयार करताना येथे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच फोडणी तयार करायची। धुवून घेतलेला कढीपत्त्याची पाने आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे मटकीची रस्सा भाजी अतिशय अप्रतिम अशी लागते। त्यानंतर धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची। सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर आता आपल्याला 2 पाण्याने धुवून घेतलेली मटकी येथे घालून घ्यायची आहे। मटकी इथे आपण अजिबात कुकरला लावून शिजवून वगैरे घेणार नाही, तर गावाकडे जशी तयार करून घेतली जाते त्याच पद्धतीने येथे मटकी आपण परतून छान अशी तयार करून घेणार आहोत। तर सर्व मटकी आपण फोडणीमध्ये घालून घेतली। 3 ते 4 मिनिटांसाठी सर्व मटकी आपल्याला छान येथे परतून घ्यायची आहे, म्हणजे जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही। छान अशी परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार मसाले घालून घ्यायचे आहेत। तर येथे मी फक्त कांदा लसूण मसाला घालूनच ही मटकी रेसिपी तयार करणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये आवडीनुसार अजून मसाले घालू शकता, परंतु कांदा लसूण मसाल्यामध्ये अतिशय सुंदर अशी मटकी रेसिपी लागते, त्यामुळे यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे। सर्व छान असं परतून घ्यायचं आहे। तर येथे 1 चमच्याच्या प्रमाणात मी खोबऱ्याचा किस यामध्ये घालून घेतला आहे, त्यामुळे ती छान अशी चव देते। तर सर्व छान असं तेल सुटेपर्यंत मध्यम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने येथे सर्व मटकी आपली छान अशी परतून झालेली आहे। मटकी जशी जशी परतली जाते तसा तसा तिचा रंग चेंज होतो। झाकण ठेवून एक वाफ आपल्याला 2 मिनिटांकरता काढून घ्यायची आणि पुन्हा एकदा हिला परतून घ्यायचं आहे। आता ही मटकीची रस्सा भाजी छान अशी बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे, म्हणजे छान अशी तरी येते आणि मटकी ही पटकन शिजली जाते। तर हे पहा, यामध्ये पाणी घालून घेतलं। तर पाण्याचं प्रमाण येथे एका तांब्याच्या प्रमाणात मी घालून घेतलं, कारण मटकीची भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे, आपण उकडून घेतलेली नाही। त्यामुळे आपण यामध्ये गरम पाणी घातलं। झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटांकरता याची वाफ काढून घ्यायची आहे। तर हे पहा, त्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा, गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर 10 मिनिटं ही मटकी रेसिपी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय अप्रतिम अशी तरी हिला आलेली आहे। पण आता आपल्याला कट येईपर्यंत ही मटकीची रस्सा भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। मंद गॅसवर 10 ते 12 मिनिटं ही शिजवून घ्या। जर मटकी खाल्ल्यानंतर तुमचं पोट दुखत असेल तर तुम्ही नक्की मटकी कुकरला लावून 2 शिट्ट्या करून मग या पद्धतीने फोडणी देऊ शकता।
आता झाकण ठेवल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं, म्हणजे रस्सा जर कमी पडला तर झाकणीतलं पाणी आपण मटकीमध्ये ओतू शकतो। तर या पद्धतीने ही रेसिपी आपण 5 ते 6 मिनिटं छान अशी शिजवून घेतली। तुम्ही येथे पाहू शकता की मटकीला छान असा कट आलेला आहे। अजून 5 ते 7 मिनिटं ही शिजवून घ्यायची। तर या पद्धतीने येथे आपली मटकी छान अशी शिजवून झटपट अशी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्ही भाकरी चपाती बरोबर सर्व करू शकता, तसंच खिचडी पांढऱ्या भाताबरोबर सुद्धा सर्व करू शकता। तर ही रेसिपी नक्की करून पहा। तुम्हाला ही कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।